अजून हा ते हळदीत गाणं म्हणणारे त्यांना 25,000 रुपये दिले. काय एवढे? हा लग्नात ती एकच गोष्ट ज्यात आपले पैसे वाया गेलेत सूर्या. काय वाया कसं गेलं? मग काय ते रडक्या गाणेवाल्यांना 25,000 रुपये. सूर्या तुला ना व्यवहारच करता येत नाही. म्हणा त्या पोरांची काही चूक नाहीये तशी, कारण तूच त्यांना सांगितलं होतं ना ती रडकी गाणी वाजवायला. मी काय सांगितलेलं? बर टोटल मार बर किती झालेत बघ. हे घ्या चा, हे बेस्ट काम केलंस. मस्त आहे. तुम्हाला माहितीये का आपली अक्का हरवली होती का नाही तेव्हा मला लई डिप्रेशन आलेलं. डिप्रेशन? धनु दीदी टेन्शन म्हण. तुझ्या इंग्लिशच्या पेपरचे मार्क कळाल्यावर तुला जे येतं ना ते डिप्रेशन. हे पण काही म्हणा बर का, अक्का बरी हे ऐकून माझ्या जीवातच जीव आला. नाही तर कसलं टेन्शन आलं होतं ना आपल्याला. खरंच लग्न झाल्यावर किती वेगळं असतं ना. फक्त सासरच्या माणसांचा विचार करायचा. ते म्हणतील तेव्हा यायचं, ते म्हणतील तेव्हा जायचं. स्वतःच काही नसतंच. हे पण ह्या बाबतीत का नाही आपल्या वहिनीने नशीब काढलं म्हणायचं. सगळ्या मुलींची नशीब एवढी भारी पाहिजे. सगळी पुरुष माणसं आपल्या दादासारखी असेल ना तर किती भारी होईल ना. करेक्ट. पण दादा वहिनी कुठे आहेत? वर खोलीत आहेत. मी चहा देऊन येते त्यांना. सूर्या 8,37,000 रुपये. नाही म्हणता म्हणता खूप खर्च झालाय रे. तरी बरं हॉलचा खर्च वाचला, नाहीतर अजून आकडा वाढला असता. ऐन टाइमला डॅडीने पैसे वाचवले आणि उपकारच केलं म्हणायचं आपलं. पण सूर्या यापुढे धनु आणि राजूचंही लग्न आहे. त्यांच्या लग्नासाठी एवढे आपल्याला जमवावेच लागतील. कठीण आहे रे. अगं कठीण आहे पण अशक्य नाही ना. हे बघ मी काय पण करीन, कुठनं पण पैसा आणीन, पण राजू आणि धनुचं लग्न धूमधडाक्यात करेन. तू जा बघ, मला कळते तुझी काळजी, पण तुझी साथ असेल ना तर सगळं नीट होईल. मी तर कायम तुझ्या सोबत आहे. पण एक गोष्ट आहे, जी चूक आपण तेजूच्या लग्नात केली ना ती पुन्हा नाही करायची. आपण स्वतः मुलाची कसून चौकशी करायची आणि यापुढे आपण कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवायचा नाही. मला पटतंय तुझं. तेजूचं नशीब चांगलं म्हणून डॅडी पुढे आलं, नाहीतर नको तो विषय. आपण आहे ना दोघं मिळून सगळं करू. चांगली मुलं बघू आणि धूमधडाक्यात लग्न करू. दादा आमची लग्न पण तू अशीच थाटामाटात करून देशील, पण त्यासाठी तुझं रक्ताचं पाणी करशील आणि मला ते नकोय दादा. तू आमच्यासाठीच झटत राहिलास तर स्वतःसाठी कधी जगणार. म्हणूनच मला तुला मदत करायची. धनुदीच्या लग्नासाठी जेवढे शक्य होतील तेवढे पैसे मी कमवू. त्यासाठी घरातच एखादा उद्योग सुरू करेन. पण मी आता तुझ्यावर पैशाचा भार नाही पडू दे. आता माझ्या आयुष्याचं एकच ध्येय, राजू आणि धनुचं लग्न. दादा आमचं लग्न व्हायला अजून वेळ आहे. तोवर थांबलास ना तर हा चहा थंड होईल. हा चहा घे. अय बायको, अरे लागलं एवढंच, रडती केवढं. हा सवय करून घ्या आता या गोष्टीची. काय पाय दुखत्यात म्हणून लय सेवा झाली आज सासूबाईंकडून, आहे का नाही? आराम झालाय ना लय. आता जरा काम कर. बाहेर माझी कपडे वाळत घातलेली ती आणायची आणि कडक इस्त्री करायची. अय बघती काय, चल उठ, जा लवकर. 3 म्हणायच्यात उठायचं.
पिन. हिला असं माशासारखं तड फाडताना बघून आहे ना लय भारी वाटते. एक काळ होता जेव्हा मी हिच्यासाठी तडफडत होतो. माझा बदला पूर्ण होतो. मनाला शांती वाटते बघा. जमला माझा बाबा एवढं जीव. ए राजू अगं पाणी आण लवकर. पाणी नाही सरबत पण चालल. ठीक आहे. काजू पुड्या काय दुकानात घेऊन जायचं सामान चुकून इकडे वगैरे आणलं का काय? हा नाही नाही धनू आम्हाला चुकायची परमिशन नाही. नाहीतर दादा कामावरनं काढून टाकायचं आम्हाला. त्याचा काय विषय धनू? ही सगळं सामान आहे ना राजून आणायला सांगितलं होतं म्हणून आणलंय. राजू ना, अरे कशाला मागवलं हे सामान? अरे दादा या बेडगे मिरच्या आहेत. अगं ते मला दिसतंय की, पण मागच्याच महिन्यात आपण मसाला केला होता ना. आता परत कशाला या मिरच्या? दादा या बिझनेस साठी आणल्यात. काय? कसला बिझनेस? आणि कशाला करायचं आहे? होय ग, मला न विचारता कधीपासून कारभार करायला लागलीस का तू? काय गरज आहे सगळ्याची? अरे अरे दादा सूर्या, अरे ऐकून तरी घे तिचं. अरे काय ऐकून घेऊ? माझ्यावर विश्वास नाही का यांचा? मी जबाबदारी पार पाडायला कमी पडतो का म्हणून हे सगळं चाललंय ते? अरे दादा चिडू नको. मी घरातली सगळी कामं उरकली ना की मला काहीच करायला नसतं. मग दिवसभर घरात बसून राहण्यापेक्षा काहीतरी करावं म्हटलं म्हणून या मिरच्या काढून त्याचा मसाला करते आणि तेच आपण आपल्या दुकानात विकू शकतो नाहीतर बाहेर पण विकू शकतो. त्यात फार पैसे पण नाही गुंतवावे लागणार. उखाळ काय कुठल्या पण घरात मिळून जाईल. आपण हे कमी बजेट मध्ये करू शकतो. कमी बजेट मध्ये भारी बिझनेस. वा राजूताई कसली भारी आयडिया आहे. मग खरंच आम्ही पण तुला मदत करू. हा काय गरज नाही त्याची. नाही ना पैसे कमवायला. तुम्हाला कधी काही कमी पडून दिलं का? कमी दादा अरे तू आम्हाला कधीच कशासाठी कमी पडू देत नाहीस. मग पण कधीतरी आम्हाला तुझ्यासाठी काहीतरी करू दे की र. हा दादा आम्हाला पण तुझी मदत करायची इच्छा आहे रे. सूर्या, करू देत त्यांना मदत. आणि मी पण असेनच ना त्यांच्या सोबत. 4 पैसे सुटतील तर तेवढेच कामी येतील. राजू बरोबर बोलते. आणि तिला व्हायचं असेल स्वावलंबी तर ही चांगलीच गोष्ट आहे ना. आणि कुणाच ठाऊक उद्या हा व्यवसाय वाढला तर एका मोठ्या उद्योग व्यवसायाची ती मालकीण बनेल. तिच्यासाठी खूप चांगले स्थळ येतील रे. तुम्हाला काय करायचंय ते करा, पण हा एका अटीवर. आता कसली अट? मी पण मदत करणार. थँक्यू दादा. चला आता आपण थांबायचं नाही. हा आलोच आम्ही उखळ घेऊन. चल अरे ग्लास ठेव की. ग्लास गडबड गडबड गडबड. चल. धनु दीदी भागू चल आपण हे निवडायला घेऊ. हा चालेल. अगं दे की. चल. बघितलं सूर्या, तू एक पाऊल पुढे टाकलं तर किती बळ मिळालं राजूला. माझी बहीण आहे ती. तिला चाल पुढंच म्हणणार ना मी. तुळजा, तू माझ्याबरोबर असल्यावर मला कसलीच काळजी नाही. वा वा वा.
मास्तरीन बाई, तुम्ही रव्यात मिरच्या टाकल्यात का? मिरच्यात रवा टाकलाय, तोंड पोळलं माझं. ए काय केलंस तू? डोक्याचा भाग आहे का नाही तुला? नाही एवढ्या मिरच्या टाकायच्या असतात का? तुला माहित नाही का? काही जरी बनवलं तरी मिरच्या या निवडून द्यायला लागतात डॅडी. चिरंजीव, तुमच्या बायकोनं आल्या आल्या रडवलं आम्हाला, आणि मला एक कळत नाही, ती एक नवीन आहे. तुम्हाला काय झालं होतं सांगायला? ते मिरच्या काढायला लागतात म्हणून. हा डॅडी सॉरी, ते सासूबाईंनी सांगितलं होतं पण मी विसरले. त्या मी पटकन काढते. एवढ्यात नाही भाग, चूक झाली आहे ना, या घराच्या नियमाप्रमाणे आहे ना, तिला शिक्षा भोगावं लागतं. खाया मिरच्या, खा सगळ्या मिरच्या. शत्रू अरे असं काय करतोयस? अरे चुकून झालंय तिच्याकडनं. नवीन हाय पोर अजून. पुढल्या टायमाला असं नाही होणार तिच्याकडनं. पुढच्या वेळी प्रत्यक्षात सोडा, स्वप्नात पण ही काय करणार नाही असा त्याची सोय करतोय ना. त्या मिरच्या खाल्ल्या ना म्हणजे हिच्या मेंदूमध्ये फिट बसत की डॅडींना मिरच्या निवडून द्यायला लागतात. अहो मालक, तुम्ही तर बोला की काय तर. आता आम्हीच नियम बनवलाय, आम्हीच कसं काय मोडायला सांगायचं. आणि ते जी शिक्षिका आहे तिने मी तिच्या पोरांना शिक्षा केली असेल. आता शिक्षेचं महत्व आमच्यापेक्षा शिक्षिकेला जास्त कळणार नाही का? आणि शिक्षेत होणारा त्रास नसतो लक्षात घ्यायचा, त्यातनं होणारी शिकवण लक्षात ठेवायची असते. काय हो मॅडम, तुमच्या हाताने खाताय का भरवून? हा लवकर चल. लाजा आपल्या दुकानात विकायला ठेवला का तुम्ही? काय झालं दादा? दुकान कोण उघडणार? दादा त्याचा काय विषय माहितीये का? काय? आम्हाला आता या धंद्यात इंटरेस्ट वाढत चालला. अरे किती दिवस त्या पुड्या बांधणार? त्या पुड्या बांधून बांधून कंटाळा आलाय. म्हणून आम्ही ठरवलंय नवीन काहीतरी ट्राय करायचं. नवीन. ठीक आहे, मी पण नवीन काहीतरी करतो तुमच्यासाठी. तुमचा हिशोब करायला घेतो आणि उद्यापासून तुमचं दुकान द्यायचं बंद करतो. नवीन. नाही नाही नाही, आमचा काय धंद्यात इंटरेस्ट वाढत चालला ना, आम्ही निघतो. हा चल चल. तेजू, आजपर्यंत ह्यो सगळा अन्याय आमच्या दोघींच्या बाबतीत होत होता. तोवर आम्हाला काय वाटत नव्हतं. सहन करत आलो सगळं, सवय झाली त्याची आता. पण आज हे सगळं तुझ्या बाबतीत होतंय ते बघून जीव तुटतोय ग. पोरी, आम्ही काहीच करू शकत नाही. अगं ह्या घरातल्या पुरुषांच्या समोर आमचं काय बी चालत नाही बघ. पण तुझा ह्यो समजा छळ कसा थांबवायचा तीच कळना झालंय. पण एकच सांगते, काही बी झालं तरी आम्ही आहोत तुझ्या बरोबर. तू स्वतःला एकटी समजू नकोस. थोडासा गुळ खा, म्हणजे जिभेला तिखट लागलंय ते कमी होईल. डोळ्यातलं पाणी बी थांबल. शत्रू माझ्या आयुष्यात आहे, तोवर माझ्या डोळ्याचं पाणी नाही सुटणार.
वा वा वा. तेजू मॅडम, लाडकी सून सासरची. कसं वाटतंय सिनेमाचं नाव? नाही, असा सिनेमा काढावं म्हणतोय. एवढी सेवा जी चालली तुमची. तेजू, तू तर जादूच केली आमच्या दोन्ही आयांवर. तुमचं झालं असेल इथलं तर डॅडी आलेत खाली. बघता का जरा त्यांना काय पाहिजे काय नको. आम्ही बघतो ना आमच्या बायकोला काय पाहिजे ते. चला निघा. ए तेजू, काय राव तू पण नाही. त्या दिवशी हाताला मेहंदी, आज पायाला हळद. आमच्या कामाला कधी येणार आहेस तू? हा, जा चहा बनवून आण मला. जातीयस ना? भागू चल, त्या मिरच्यांची देठ काढून घे, आपण ते कांड्याला घेऊ. धनु दीदी बसून काय राहिली ग नुसती? काम कर की जरा. झालं बहिणी? हो. ए, मी करतोय का? अरे दादा कशाला करते की मी? नाही नाही, मी करणार. मला कळू दे ना किती त्रासाचं काम आहे. जास्त त्रासाचं असलं ना तुम्हाला नाही करू देणार. अरे पण मी म्हणलं ना मी करतो म्हणून. हे 2 बायकांचं काम आहे, मी पण मदत करते. 2 बायकांचं ना? मी एकटाच बस. तू जाऊन बस. मी अशी एकटी बसून काय करू? सगळे काम करताय, मलाही काम करायचंय. मिरच्या तिखट आहेत. हो का? मला तर माहितच नव्हतं मिरच्या तिखट असतात ते. तुळजा, चुकून हात लागला डोळ्याला तर झणझणल तुला. अच्छा, म्हणजे त्यामुळे मला त्रास होईल ना? नाही, तुमच्या सगळ्यांमध्ये सुपर पॉवर आहे ना, जे तुम्हाला त्रासच होणार नाहीये. तसं नाही पण दादा दादा करू दे वहिनीला, ती नाही लिसणार. अरे पण डोंट वरी, मी माझी काळजी घेईन. ठीक आहे, चल. कोणीतरी मदतीच्या नावाखाली काम चुकारपणा करतो. काय बोलली? हा, तुझं काम कमी आणि माझ्याकडे लक्ष जास्त आहे. म्हणजे मी काम करत नाही, तू तुझ्याकडे लक्ष देतोय. नाही, तू काम करतोय पण माझ्याकडे जास्त बघतोयस. आता बायकोय म्हणल्यावर तुझ्याकडे बघणार नाही तर कुणाकडे बघणार? त्यासाठी तर थांबलोय मी इथं. ठीक आहे, मग मी पण बघेन. बघ की मग, कोण नाही म्हणलं.